Hey everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gavande with you again. महाराष्ट्र ज्युडिशरी आणि MPSCच्या ज्या एक्झामिनेशन्स आहेत त्या सगळ्या पोस्टपोन झालेल्या आहेत. विद्यार्थ्यांचे डेली मेसेजेस, डेली फोन्स आणि तुमच्या कमेंट्स तुम्ही यूट्यूबवर वाचू शकतात की एवढ्या तुमच्या कमेंट्स आहेत की मॅम एक्झाम कधी होणार आहे. आता सर्वात आधी मी सगळ्यांना पहिले सांगत असते की एक्झाम कधी होणार यापेक्षा माझा अभ्यास किती झाला हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. तरी पण ॲज अ स्टुडंट ही क्युरियासिटी असतेच. कारण काय आहे, आपल्याकडे मार्ग फार कमी असतात. म्हणजे आपण जर ज्युडिशरीची तयारी करत असणार आहोत किंवा असू आहे तर आपल्याला अशा वेगवेगळ्या काही एक्झाम्स नसतात की MPSCची तयारी केली म्हणजे राज्यसेवा पण आलं, त्याच्यामध्ये मग असिस्टंट पण आलं. आपल्याला तसं नाही आहे. आपल्याला JMFCची तयारी म्हणजेच जज या एक्झामिनेशनसाठी आपण तयारी करत आहात तर आपल्याला त्याच एक्झामिनेशनसाठी तयारी करावी लागते, कारण बाकीचा सिलेबस आपण अभ्यास करू शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आणि हे सगळं मोटिवेशन आपण नंतर डिस्कस करूया. सगळ्यात आधी तुमचा डाऊट आणि तुमच्या मनातल्या शंका एक्झाम्सबद्दल मी हे डिस्कस करते. आता जर सध्या पाहिलं तर MPSCचं कॅलेंडर किंवा MPSCचं जे एक्झाम शेड्यूल आहे ते टोटल बिझी आहे. बिझी आहे म्हणजे कुठल्याही प्रकारे तुम्ही बघू शकतात की असिस्टंट प्रोफेसर आणि MPSCच्या ज्या टोटल एक्झाम्स आहेत त्या पूर्ण प्रमाणे बिझी आहेत. एक्झामिनेशनसाठी मंथ किंवा एक्झामिनेशनसाठी जी अरेंजमेंट लागती आहे ती कुठल्याही प्रकारे आता सध्या आपल्याला दिसत नाही. 16 मार्चची एक्झाम एकाच कारणावरून त्यांनी पोस्टपोन केली, दॅट इज द सिलेबस ऑफ दिस एक्झामिनेशन. की सिलेबस जो आहे एक्झामिनेशनचा तो चेंज झालेला आहे. त्यामध्ये ओल्ड आणि न्यू दोन्ही सिलेबस देण्यात आलेले आहे. यावर मी लगेच थोड्या वेळात व्हिडिओ बनवणार आहे की त्याचा अभ्यास पण कसा करायचा. बट सगळ्यात आधी आपल्याला बघायचं की एक्झाम कधी होणार. आता सिलेबस या कारणावरून जर एक्झाम पोस्टपोन झाली असेल तर आपण असं म्हणू शकत नाही की 3-4 महिने 5-6 महिने एक्झाम होणार नाही. आता मार्च एंडिंगपर्यंत तर पॉसिबल नाही आहे नोटिफिकेशन येणे, बट मार्च एंडिंग किंवा एप्रिल मंथमध्ये नोटिफिकेशन येणे शक्यता आहे. त्याचं कारण असं आहे की वॅकन्सी त्यांना डिस्क्लोज कराव्या लागतात, डेट्स त्यांना डिस्क्लोज कराव्या लागतात. वरून मेन्स एक्झामिनेशनची प्रिलिम्स एक्झामिनेशन म्हटल्यानंतर विद्यार्थ्याची संख्या जास्त असते. त्यामुळे इथे डेट्स डिक्लेअर करणे आणि वॅकन्सीज डिस्कस करणे ह्या 2 प्रॉब्लेम्स असतात आणि या दोन्ही प्रॉब्लेम जर 1 ते 1.5 महिन्यामध्ये ते सॉर्टिंग आउट करतील म्हणजेच तुम्ही आरामशीर अजून 1 महिना धरून घ्या की 1 महिना माझं नोटिफिकेशन यायला लागणार आहे. तसं तर 2 महिने, पण मी तुम्हाला स्पष्ट सांगते की तुम्ही असा विचार करू नका की मी एक्झामचं नोटिफिकेशन आल्यानंतर, वॅकन्सी आल्यानंतर, फॉर्म भरल्यानंतर अभ्यास करेल. तसं होत नसतं. साईट ऑन होईल फॉर्मला, त्या दिवसपासून जर अभ्यास करायला लागलात तर मग पास होण्याचे चान्सेस कमी असतात. त्यामुळे तुम्ही जर इलिजिबल आहात, इलिजिबिलिटीसाठी मी कितींदा व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगितले आहे. तुम्ही डायरेक्टली सर्च करा JMFC इलिजिबिलिटी बाय ज्युडिशियल विंग्स असंही टाकू शकता. यूट्यूबवर सरळ तुम्हाला इलिजिबल आहात नाही आहात ते तुम्हाला व्हिडिओ येईल, किंवा या व्हिडिओच्या खाली सुद्धा मी तुम्हाला लिंक देते की तुम्ही इलिजिबल आहात किंवा नाही आहात. तुम्ही जर 2024च्या एक्झामसाठी इलिजिबल आहात, सगळ्यात महत्त्वाचं 3 वर्ष प्रॅक्टिस असेल, ओपन कॅटेगरीमधून आहात तर तुम्ही इलिजिबल आहात. SC ST OBC किंवा इतर कास्ट असेल तर तुम्ही 25 वर्षाच्या वर जरी आहात, 3 वर्ष प्रॅक्टिस नाही आहे पण 38 वर्षाच्या आतमध्ये आहात तर तुम्ही इलिजिबल आहात. ओपन कॅटेगरीवाला आहे 35 वर्षाच्या आत तो इलिजिबल आहे. बरोबर आहे की नाही? तर मग तुम्ही इलिजिबिलिटी काय आहे ते खाली एक लिंक देते, तो व्हिडिओ तुम्ही प्रॉपरली बघून घ्या की तुम्ही इलिजिबल आहात की नाही. पण याचा अर्थ असा नाही की वर्षभर वॅकन्सी निघणार नाही. डेफिनेटली तुमचा 1 ते 1.5 महिन्यामध्ये नोटिफिकेशनची खूप जास्त शक्यता आहे. मग आता नोटिफिकेशन निघाल्यानंतर एक्झाम कधी होईल तर एक्झामला 3 महिने तुमच्याकडे वेळ आहे. म्हणजे आता मार्च एप्रिल सुरू आहे, दोन्ही म्हणजे मार्च ऑलरेडी 8 डेज झालेले आहे. एप्रिल मे जून, ओके. सो या जून जुलैच्या दरम्यान तुमची जर एक्झाम झाली तर तुम्हाला इथे तयारीत राहावं लागणार आहे. सो त्यामुळे डिरेक्टली वॅकन्सी देतील आणि एक्झामिनेशन्स आउट करतील. सो प्लीज, म्हणजेच तुमची ऑगस्ट ते सप्टेंबरच्या आत एक्झाम होईल हे कन्फर्म आहे, पण आधीही होऊ शकते. सप्टेंबर तर खूप झालं, ऑगस्ट म्हणजे मी जून जुलै ऑगस्ट या 3 महिन्याचा कालावधी जर धरला तर तुमची एक्झाम जून जुलै या दरम्यान होऊ शकते. आता सध्या तुमची एक्झाम होणार नाही, तुमचं नोटिफिकेशन येऊन तुम्हाला अभ्यासासाठी टाईम दिला जातो,
15-20 दिवस तर तुमचे फॉर्म भरण्यातच जातात, कोणाचे फॉर्मच ॲक्सेप्ट होत नाही, काही डॉक्युमेंट्स नाही, एक्सेट्रा एक्सेट्रा ह्या सगळ्या गोष्टी असतात. प्रॅक्टिशनरवाल्यांना मग ते प्रॅक्टिस सर्टिफिकेट काढणे हे सगळं. त्यामुळे प्लीज सॉफ्टली प्रॉपरली आरामात अभ्यासाला लागा, ते डोक्यात घेऊ नका. इलिजिबल नसेल तर ठीक आहे, अभ्यास केला नाही केला तरी काही फरक पडत नाही, बट इलिजिबिलिटी असेल तर डेफिनेटली तुम्ही अभ्यासाला लागा. कोणालाही प्रश्न विचारू नका की एक्झाम कधी होईल. कारण तुम्ही एक अनुभव मी तुम्हाला सांगते की 2019-20 मध्ये जेव्हा कोरोना आणि कोविडच्या सिच्युएशनमुळे सगळे डिस्टर्बन्स आले होते, तर त्यानंतर दिवस किती फास्ट गेले. त्यानंतर 2020, 21, 22, 23च्या एक्झामिनेशन झाल्या आहेत. कदाचित एखादा विद्यार्थी तेव्हापासून प्रिपरेशन करत असेल, पण त्याचं क्लिअर नाही झालं. मग तुम्हाला एवढे 4-4 वर्ष जर टाइम कमी पडत असेल, तर मग आता हे 3-4 महिन्याचा जो टाइम आहे, हा तर तुमचा लवकर निघून जाणार आहे. त्यामुळे तुम्ही आता अभ्यासाला लागणं अत्यंत गरजेचं आहे, जर तुम्ही अपियर होऊ शकताय किंवा होऊ इच्छिताय किंवा तुम्ही इलिजिबल आहात तर. सो प्लीज तुम्ही 3 ते 4 महिने तुमच्याकडे वेळ आहे. एक प्रॉपर कोर्स घ्या, कोर्स करा किंवा तुम्ही सेल्फ स्टडी सुद्धा करू शकता. बिलकुल सेल्फ स्टडीसाठी आता सध्या वेळ कमी आहे. सेल्फ स्टडी म्हटल्यावर 1 वर्ष लागतं, बट तरी सुद्धा माझ्याकडे शॉर्ट कोर्सेस पण आहेत, लॉंग कोर्सेस पण आहेत आणि तुम्ही इथे अभ्यास करू शकता. आणि अभ्यास करून तुम्ही प्रॉपरली तयार राहायचं आहे. जून किंवा जुलैच्या दरम्यान बेसिकली 80% आपण जून धरू शकतो, पण एक्झाम खूप जास्त लांबणार नाही आहे. 1 ते 2 महिन्यामध्ये तुमचं नोटिफिकेशन येईल. म्हणजेच मार्चमध्ये तर पॉसिबिलिटी नाही आहे, बट एप्रिलमध्ये जर तुमचं नोटिफिकेशन आलं तर मेमध्ये एक्झाम होणार नाही तुमची. मे, जून ओके 2 महिने म्हणजे तुमच्यासाठी बेसिकली दिले जातील. तरी तुम्ही डोक्यामध्ये हे घ्यायचे की माझी 1 जूनला एक्झाम आहे, मी त्यानुसार इथे स्टडी करणार आहे. मग 1 जूनला एक्झाम आहे, त्यानुसार जर स्टडी करायचं असेल तर तुमच्याकडे किती दिवस वाचले आहेत. त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा नाही आहे की एक्झाम कधी आहे, हा प्रश्न महत्त्वाचा आहे की माझं प्रिपरेशन किती पद झालेलं आहे, प्रिपरेशन मला काय करणे गरजेचं आहे. सो या सिच्युएशनमध्ये तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे की स्टार्टिंग 0 पॉईंटपासून बैराक्ट सुरू करायचं आहे, वर्ड टू वर्ड बैराक्ट रीड करायचं आहे आणि मोर ओव्हर यू नो दॅट की सिलेबस वाढलेला आहे, त्यामुळे हे टाइम तुम्हाला खूप कमी पडणार आहे. सो प्लीज तुम्ही अभ्यास करा, अभ्यासाला सुरुवात करा. जूनचं टार्गेट ठेवा. मी असं आश्वासन देणार नाही की तुमची मेपर्यंत एक्झाम होईल, मेपर्यंत एक्झाम होणार नाही आहे. आता सध्या नोटिफिकेशन येणार नाही, मी अजून सांगते आहे, सध्या 1-1.5 महिना काहीही नाही आहे, कारण खूप पॅक शेड्यूल आहे MPSCचं. त्यानंतर MPSCचं नोटिफिकेशन येईल JMFCसाठी आणि अदरही लॉच्या एक्झामचं कुठलंच नोटिफिकेशन आत्ता येणार नाही आहे. बट ऑक्टोबर, सप्टेंबर ह्याच्या आधी मात्र तुमच्या सगळ्या एक्झाम्स होतीलच. त्याचं काही 15-20 दिवस वगैरे इकडे तिकडे होऊ शकतात, ते कन्सिडर करू आपण. मी असं म्हणू शकत नाही की 1 जूनलाच होईल, कारण मला माहिती नाही MPSCची डेट काय. बट ॲज अ ॲव्हरेज जर स्केड्यूल जर बघितला तुम्ही, MPSCच्या साईटवर जाऊन बघा किती साऱ्या एक्झाम्स पेंडिंग पडलेल्या आहे. त्या एक्झाम आधी होणार आहे, नंतर आपली एक्झाम होणार आहे. त्या एक्झाम पूर्ण मेपर्यंत पूर्ण कंप्लीट होणार आहे. त्याच्या आधीच म्हणजे जेव्हाही कधी MPSCला एक्झाम घ्यायची असेल आणि त्यांना माहिती आहे की मेमध्ये आमचं जे स्केड्यूल आहे ते पूर्ण कंप्लीट होत आहे, तर मग आम्ही नेक्स्ट स्केड्यूल टाकतो, म्हणजेच लॉच्या एक्झाम्सचं. तर मग लॉच्या एक्झामचं स्केड्यूल तुम्हाला डेफिनेटली एप्रिल ते मेच्या आधीच येईल, एप्रिल मेमध्ये, आणि मग नंतर तिथून 2.5 महिन्यामध्ये म्हणजेच 45 दिवसात तुम्हाला तारीख दिली जाईल तुमच्या एक्झामची. त्यामुळे मी म्हणते की जुलैच्या 15 दिवसामध्ये किंवा जूनमध्ये तुमची एक्झामची डेट येणे शक्यता आहे. होऊ शकते ती 15 दिवस वाढवू शकेल, पण आत्ता मी तुम्हाला सांगते की हा स्केड्यूल फॉलो करा. आता तुम्हाला वाटत असेल की एकदम कन्फ्यूज आहे की मी एक्झाम होणार की नाही, तर एक्झाम होणार आहे. सिलेबस खूप जास्त वाढलेला आहे. पहिलेही बैराक्ट्स आणि दुसरेही बैराक्ट्स आहे आणि हे दोन्ही बैराक्ट्सचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे क्रिमिनलचा. टफ झालं आहे क्रिमिनल. पहिले क्रिमिनल सोपं वाटायचं, आता फार टफ झालेलं आहे. त्यावरून CPC, यू नो दॅट की CPCमध्ये सगळ्या ऑर्डर, ईच अँड एव्हरी ऑर्डरवर अभ्यास करावा लागतोय. ऑफलाईन बॅच छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू होणार आहे आणि पहिला विषय हा सिव्हिल प्रोसिजर कोडच आहे. त्यामुळे तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर खाली कमेंट किंवा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ऑफलाईन बॅचेससाठी सुद्धा. ठीक आहे, तर एक्झामचं आपण जून-जुलै एक्सपेक्टेड धरू शकतो. इतक्या लवकर एक्झाम होणार नाही. फ्रँकली स्पीकिंग असं मी बिलकुल म्हणणार नाही की लगेच तुम्ही क्लास लावा, क्लासला या, एक्झाम होणार आहे, नाही. सध्या 1-1.5 महिना नोटिफिकेशन येणार नाही. जून-जुलै आपण एक्सपेक्टेशन करू शकतो. थोडेफार दिवस इकडे तिकडे होऊ शकतील, बट आता सध्या 3 महिने एक्झाम होणार नाही आहे.
3-3.5 महिने एक्झाम नाही आहे तुमची. सो नोट इट अँड स्टार्ट युअर प्रिपरेशन फॉर द ज्युडिशियरी महाराष्ट्र. थँक्यू सो मच.